त्यांचं पण घ्या ना तिकडे गेस्ट आहेत ना. या दारामध्ये आता या गेस्टला द्या ना. ताई या दोघी पण गण गण गणात बोले हाँ ना ना हाँ चला घ्या 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 पटापट घ्या बघा छान लक्षात ठेवा थोडा थोडा बोलणार आहे संतांची पालखी ज्ञान कीर्तिमय बोलकी आली संतांची पालखी संतांची पालखी आली संतांची पालखी सारे संतांचं माहेर हे मंगल पंढरपूर मंगल पंढरपूर नांद पांडुरंग सत्वर हिवारी 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 करू आम्ही साधकी आली संतांची पालखी संतांची पालखी आली संतांची पालखी माता सोपन देवा पायी नामदेवाच्या पायी माता निवृत्तीच्या पायी धन्यती 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 मुक्ताई बोलकी आली संतांची पालखी संतांची पालखी आली संतांची पालखी माता तुकारामाच्या पायी जोखोबाच्या पायी माता जनाबाईच्या पायी नाव है नित्य असे या मुखी आली संतांची पालखी संतांची पालखी आली संतांची पालखी
नाद घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भारी हलावियला अवघावकाश नामान भारियला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल 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 रूप सावळ गोजीर पंढरपुरी रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावधाना तुका माऊली पंढरी अभंगाची गोळी ह्या मुखी रंगली कुळा जीव हा भक्तीत नादावला पावला पावलात विठू तू सामावला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला वाणी सर ज्येष्ठ सतीश शिरसागर आरती ग्रंथांना नमस्कार केला आणि पूजन करताय ग्रंथ लिहिणे पहिल्या जीवनाची ज्ञान विज्ञानाची वाचन संस्कृती उदयाला यावी एकमेकांचा परिचय व्हावा ग्रंथांमधून नवीन विचार जुळावे म्हणून ग्रंथ आपण साहित्यिक रसिक योगी शेगाव नगरी संमेलनात भक्तिभावाने आनंदाने मनपूर्वक शब्द सुमनाने आपलं स्वागत करतात हव्या हव्याशा जीवनांतर्या हव्या हव्याशा जीवनांतर्या हवे हवेसे घडते काही निळ्या निळ्या आभाळात ओंजळीत जे येत चराचरात बसलेली मागणापणे आणि आपण सारस्वत नुकताच पौष महिना संपलेला आहे वसंताचं आगमन झालं आहे पर्वत वसंत पंचमी आठवते आपण सगळे सरस्वतीचे भक्त त्यांची लाडकी बाळ असं मला वाटतं आणि आजचा दिवस खास महत्त्वाचा आज रथसप्तमी आम्ही प्रकाशातल्या देशातले प्रकाशाचे पुजारी
आणि म्हणून सूर्योपासना आम्ही अर्ध जेवून करत असतो. सूर्यमंत्र म्हणून आमच्या ऋषितुल्य वैज्ञानिक म्हणते मी त्यांना सगळ्यांना माहीत होतं की सूर्याचं महत्त्व काय आहे. आणि आज आपण बघतोय की जे मॅनिफेस्टेशन जे रील्स असतात त्याच्यामध्ये सांगतात की सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्या, त्याच्यामधनं काय काय बाहेर पडतं, त्याच्यामुळे आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. मुळातच आमची संस्कृती, आमची भारतीय संस्कृती आम्हाला सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिकवत असते. आणि म्हणून आम्ही साऱ्यांचंच पूजन करत असतो मनापासून. तर आज रथसप्तमीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शेगाव येथे आपलं हे चतुर्थ साहित्य संमेलन साजरं होत आहे. इथल्या शेगाव आणि या शेगावीच्या महत्वाचं जे काही आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे की शेगाव नगरीविषयी सांगण्यासाठी मी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे संत नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. श्री महान संत श्री गजानन महाराज हे शेगाव येथे वास्तव्यास होते. सन 1878 मध्ये ते इथे प्रकट झाले आणि सन 1910 मध्ये त्यांनी संजीवन समाधी येथे घेतली. येथील पूर्व इतिहास त्यांचे परोपकारी कार्य आणि अनेक चमत्कार कथन करतो. श्री दासगणू महाराजांनी गजानन विजय या आपल्या ग्रंथात त्याचे वर्णन केलेले आहे. गणगण गणात बोते या त्यांच्या आवडत्या मंत्राचा अनेक भाविक स्तोत्र म्हणून जप करतात. मुख्य म्हणजे शेगाव हे एक तीर्थस्थान मानले जात असून विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाते. आपण साऱ्यांनी पारायणे केली असतील, मनापासून दात घातली असेल, साकडं घातलं असेल, त्याची कित्येक जणांना प्रचिती सुद्धा आली असेल. कित्येक भक्तांनी शब्दांची पूजा सुद्धा बांधली असेल. जो दाता आहे त्याला मी काय देऊ, मनापासून त्याच्या चरणी मी नमस्कार करते. आणि आता शुभांगी मॅमकडे माईक सोपवते. पुनश्च एकदा या द्वितीय सत्रामध्ये संत गजानन नगरी मध्ये सुरेश भट सभागृहात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुरेश भट. गजानन महाराजाच्या भक्त आमच्या पदसिद्ध अध्यक्षा आणि मनमंथन साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या अध्यक्षा या गजानन महाराजाच्या निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या स्टेटसवर नेहमीच गजानन महाराजाच्या मंदिराचं कळस दर्शन असतंच आणि कधी कधी त्यांनी लिहिलेल्या भक्तिभावाच्या 2 ओळी सुद्धा असतात. आमच्या समूहातील रेवती बडगे हिने गजानन महाराजांवर अतिशय सुंदर भक्तिगीत लिहिलं आहे. मी फक्त त्यातल्या 2 ओळी ऐकवते. ब्रह्मरस माधुर्य चाखुनी, ब्रह्मरस माधुर्य चाखुनी, परब्रह्म ते मर्म जाणुनी, गणगणात बोते मंत्र देऊनी, भवदुःखाला सावरी, प्रगटले गजानन भुवरी, प्रगटले गजानन भुवरी. आपणा सर्वांना पुढे जाण्याच्या आधी एक विनंती करते. ओळी आहेत आपल्या माऊलींच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या, पण भाव त्या समरसून मी म्हणते, अधिक ते सरते करावे, न्यून ते पुरते करावे. धन्यवाद. 2 खूप छान घडल्या अनेक घटनांपैकी एक मराठीला अभिजात दर्जा मिळाला आणि दुसरी आमची मनमंथन समूहाला रजिस्टर म्हणून संस्था आमची आणि म्हणून मनमंथन वाचन लेखन समूहाचं नाव आम्ही मनमंथन साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्था असं केलेलं आहे. आज इंग्रजीचं वाढतं प्रस्ताव सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यांना वाटतं आपली मुलं नातवंड पंतवंड इंग्रजी माध्यमातूनच शिकावी आहे, पण आवश्यकही आहे ते समोर जाण्यासाठी. परंतु भटांनी, सुरेश भटांनी मात्र खूप आधी मराठी विषयीचं लिहून ठेवलेलं होतं. आमच्या मनामनात, आमच्या मनामनात दंगते मराठी, आमच्या रगारगात रंगते मराठी, आमच्या उराउरात स्पंदते मराठी, आमच्या नसा नसात नाचते मराठी, आमच्या अंगणात खेळते मराठी, लाभले आम्हास भाग्य,
जाहलो धन्य ऐकतो मराठी बोलतो मराठी. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी, माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य आणून देला एक तारा, रंग माझा वेगळा, रंग माझा वेगळा. सुरेश भट म्हणून गेले. कविराज तुझी थोरवी, अमर्याद कविराज तुझी थोरवी, मला ज्ञात मी एक धुलित कण, अलंकारण्या परिपाय तुझे, अलंकारण्या परिपाय तुझे, धुळीतेच आहे मला. मी त्यांच्याविषयी काय बोलू, माझी क्षमता नाही, अस्मिता नाही. तर अन्यायाविरुद्धचा एक एल्गार, एक अष्टपैलू मनस्वी, आत्मविश्वासाने स्वतःच्या न्यूनतेवर मात करणारा, कवितेवरच गझलेवरच निष्ठेने प्रेम करणारा हा रांगडा अवलिया म्हणजेच कविराज, गझल सम्राट सुरेश भट. मराठी प्रस्थापित साहित्यांच्या विरोधात जाऊन या झंझावातानं गझल नावाचा नवसंजीवन अमृत कुंभ मराठीला दिला. भटांनी गझलेसाठी जमीन तयार केली, ती रुजवली, फुलवली आणि त्यासाठी त्यांनी गझल रुजवण्यासाठी गझलेची बाराखडी नावाचं पुस्तक नवोदित कवितांना त्यांनी स्वतःच्या खर्चाने भेट म्हणून पाठवलं. गझल त्यांच्या चिंतनाचा विषय, जगण्याची अभिव्यक्ती, वेदनेची खोल रुजवलेली भावना, कवितेचे सर्वरस त्यांच्या गझलेमध्ये आपल्याला घेता येतात. आशय घनता, सहज शृंगार, अगोचर दुःख, स्मृती आणि व्याकुळता, पराकोटीचा विरह, हळवं कोमल निरागसपण, हे सार काही भटांच्या कवितेत आपल्याला मिळतच असतं. पंडित हृदयनाथांना रस्त्यावर कुठेतरी एक चोपडी सापडली, त्यातल्या कविता त्यांनी वाचल्या आणि नाव पाहून सुरेश भटाला शोधून काढलं. सुरेश भटावर त्यांनी अपरंपार प्रेम केलं, त्यांच्या गुणदोषांसकट, आणि सुरेश भट अजरामर झाले. अफलातून, लहरी, बेफिकीर पण प्रगल्भ प्रतिभा असलेला कवी आत्मविश्वासाने म्हणतो, आम्ही जिवंत राहू, आम्ही जिवंत राहू, आम्हीच ते उद्याचे आकाश रंग पाहू. शब्द म्हणजे जणू काही त्यांच्या जीवाभावाचे मित्र. ते म्हणतात, भर उन्हात आले, भर उन्हात आले, भर पावसात आले, शब्द मला भेटायला, नाचत नाचत गात आले. असा हा श्रीमंत शब्दयोगी, शब्दसम्राट, शब्दप्रभू शब्दांच्याही पलीकडे जाऊन शब्दांच्या बहुआयामामध्ये त्यांच्या काव्यप्रतिभेचा हिमालय आपल्याला स्तिमित करून जातो. त्यांच्या कविता म्हणजे वास्तवाचं दर्शन, जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी, निर्भीड तत्वज्ञान मांडणारी सुरेश भटांची कविता आणि गझल. चल उठू रे मुकुंदामध्ये मृदू कोमल भाव, आवडेल मला पाऊस व्हायला मध्ये निरागसपणा, प्रणयोत्सुक मलमली तारुण्य माझे, किंवा केव्हा तरी पहाटेमध्ये बिराणे, सुन्या सुन्या मैफिली मधला एकांत, भोगजले दुःख त्याला सुख म्हणावे लागले. यातील वास्तव इतकं काही होतं की त्यांनी म्हटलं, नंतर इतकेच मला सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. हे सगळे भाव आपल्या जनसामान्यांच्या मनातले असतात आणि म्हणूनच ते स्वानुभवाचे शब्द आपल्याला आपले वाटतात. मी बोललो जरा, मी बोललो जरा, जो तो मला म्हणाला, मी बोललो जरा, जो तो मला म्हणाला, माझीच ही कहाणी, माझीच ही कहाणी. त्यांचं मागणं खूप जगावेगळं. गंजल्या ओठास माझ्या वज्राची धार मिळू दे. दुसरीकडे उषःकाल होता होता काळ रात्र झाली, पुन्हा आयुष्याच्या आता पेटल्या नशाली. हे आवाहन. त्यांच्या कविता कोणाकोणाला प्रेरकही ठरतात. सिंधुताई सपकाळांना जेव्हा स्मशानात राहण्याची वेळ आली तेव्हा त्यांना या कवितेमुळे जगण्याची उमेद मिळाली. घेतला मी श्वास, घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, पोळलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला.
माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिजावे, माझी या गीतात वेडे दुःख संतांचे भिजावे, बाळल्या वेली समाजा अमृताचे फूल. ज्ञानदेव लिहून गेली ओळ ओळ भाळी, निमित्तास माझे गाणे आणि निमित्तास त्या. आयुष्याच्या अखेरीस आंबेडकरी विचारांवर मोहित असलेला हा अवलिया त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि एका कवितेतून नेहमीसाठीच अजरामर झाला. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे. अतिथींचे आणि सगळ्या मान्यवरांचे सुरेश भट सभागृहात आगमन झालेले आहे आणि आता आपण आपल्या या पवित्र सोहळ्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने करणार आहोत. तर त्यासाठी मी आजच्या पाहुण्यांना मंचावर बोलवते. आगमनासाठी मी आमंत्रित करत आहे आपले सन्माननीय अध्यक्ष, अतिथीगण आणि बाकी मान्यवर. हो, अरुण चांसरकर सर. संमेलनासाठी लाभलेल्या अध्यक्षा सौ संगीता चव्हाण. उद्घाटक सन्माननीय अरुण चांसरकर, त्यांच्या सुवद्ध पत्नी सुद्धा आलेल्या आहेत. प्रमुख पाहुणे भूषण महाजन. प्रमुख पाहुणे नितीन वरणकर. माजी संमेलनाध्यक्ष प्राध्यापिका सौ दीपाली सोसे. मनन मंथनच्या संस्थापिका प्रेरणा वाडी, श्रीयुत वाडी सर आणि इतर मान्यवर. आपणा सर्वांना विनंती की दीप प्रज्वलनासाठी मंचावर यावे. आरोग्य देहि सर्वाते स्वास्थावतत्वं सुस्थिरवत् दीपज्योती नमो नमः. अज्ञानाच्या अंधारात काढून प्रकाशाच्या दिशेने आमची पाऊलवाट ठरावी हीच आमच्याकडे मागत असतो. दीपाली सोसे, प्रेरणा वाडी, चव्हाण मॅडम, सारे जण तेजो मॅडम पूजा करतात. पूजा बांधतात. बोला गजानन महाराज की जय. दीपज्योती नमस्ते. हे माते दर्शन तुझ्या भावनातून ज्ञान संभारातून वाढत जाते. ओम सर्व मय पुष्पा वीणा पुस्तक धाडे हंस रविरुद्र पितामह विष्णुमुख हरिचंदन कुंकुम पंकयुगम मुनिवृंद गजेंद्र समाधियुगम तव नवमी सरस अक्षर रूपाची पूजा करत आहे. सरस्वतीचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. आमची सगळ्यांची सरस्वतीचं पूजन मी मान्यवर अरुण चांसरकर यांना विनंती करते की त्यांनी संमेलनाचं उद्घाटन झालं. सांस्कृतिक संमेलनाचं उद्घाटन झालं. जय गजानन.
व्यासपीठावर त्यांना सगळ्यांना नमस्कार. स्वागत गीत सुरू करते. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गणिजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. दहा दिशांनी गणिजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्वतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कुणी उपासक, कुणी तपस्वी, कोणी साधक. नम्र कलेचे कुणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. धन्यवाद. पंथांच्या चौथ्या राज्यस्तरीय दमदार साहित्य संमेलनाच्या द्वितीय सत्राचं उद्घाटन झालेलं आहे, स्वागत झालेलं आहे. आपण त्याचं औचित्य आणि उद्देश आधी सांगितलेला आहे. असं म्हणतात, जगण्यावर तुटून प्रेम केलं की अंतरीचा सूर गवसतो. छोट्याशा प्रसंगाचा महोत्सव होतो आणि अशा त्या महोत्सवात परत एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. पाहुण्यांचा परिचय करण्यासाठी आपल्या संमेलनाला लाभलेले अध्यक्ष महोदया माननीय संगीता चव्हाण यांचा परिचय देण्यासाठी मी मेधा घोंगे यांना मंचावर आमंत्रित करते. आणि त्यानंतर स्वागत होईल. स्वागतासाठी मी प्रेरणा वाडी यांना आमंत्रित करते. मी सौमेधा घोंगे. स्टेजवरील उपस्थित सगळ्या मान्यवरांना माझा नमस्कार. आज मी मनमंथन साहित्य आणि सांस्कृतिक संस्था नागपूर च्या वतीने चतुर्थ राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ठाणे यांचा परिचय आपल्या सर्वांना करून देत आहे. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. आता ते मोमेंट होते ते एका तुळशीचं हा रोप ओके. त्या 19 वर्षापासून सुरू असलेल्या संगीत आणि ई पाणिनीच्या प्रशासक तसेच पाणिनी फाउंडेशन, पाणिनी जागतिक मराठी संस्था, नर्सरी, लर्निंग किड्स यासारख्या संस्थांच्या अध्यक्षा आहे. आता आपण त्याच्या क्षेत्राचा थोडक्यात आढावा घेऊ. त्यांच्या कार्याचे स्वरूप पाहता खरेच सर्वांना अचंबित होते. संगीताचे नापास तसेच 17 नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणाऱ्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी एक नापासांची शाळा काढली आहे. नाटकांमध्ये सुसंवाद साधण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पाणिनी मासिकातर्फे त्या सदैव कार्यरत असतात. लेखक, कवी, वाचक, अंध आणि वृद्ध वाचकांसाठी त्यांनी मुक्त डिजिटल विद्यापीठ आणि ऑडिओ साहित्य उपलब्ध करून दिले आहे. त्यानंतर पाणिनी फाउंडेशनद्वारे त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे, व्यसनमुक्त करणे आणि मानसिक आधार देऊन मार्गदर्शन करणे इत्यादी गोष्टींमध्ये त्या हिरिरीने भाग घेतात. आदिवासी पाड्यातील मुलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करणे, तेथील स्त्रियांचे
सबलीकरण करणे ह्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे. आता दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी अनेक साहित्य संमेलने यशस्वीपणे पार पाडलेली आहेत. त्यातील विशेष उल्लेखनीय संमेलने म्हणजे पाणिनी फाउंडेशन आणि JK मीडिया यांच्या संयुक्तपणाने 2 वर्षे आंतरभारतीय साहित्य सेतू संमेलन, प्रसारिणी कळवा येथील डॉक्टर विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेले मुलांचे बाल साहित्य संमेलन, स्वामी मुक्तानंद शाळा चेंबूर येथे श्री एकनाथजी आव्हाड यांच्या अध्यक्षते झालेली दुसरे बाल साहित्य संमेलन यांनी यशस्वीपणे पार पाडलेले आहे. तसेच विविध शाळांतून बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करणे, तसेच स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, मुलांसाठी वह्या पुस्तकांचे वाटप इत्यादी कार्यातही त्यांनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. त्यांनी वाचन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात सक्रिय भाग घेतलेला आहे. एकंदरीतच समाजामध्ये विशेषतः लहान मुलांमध्ये त्यांनी 10 लेखकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. आम्ही सिद्ध लेखणी प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली आहे. तसेच श्री आशिष सोसे यांच्या महाराष्ट्र कन्या प्रतिभा पाटील यांचे 27 वर्षे भाषांतरित होणारी पुस्तके आता प्रकाशनाच्या वाटेला आहेत. आई पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार आणि सर आम्ही रोप कुठे? ते रोप, ते तुलसी रोप आराम. स्वागत करताना आपण एक वृक्ष हा, एक संवर्धनासाठी मिनिट आराम. काय ते? वृक्षांमधून आपण फुले आणि रोपं देतो, भेट म्हणून देतो. मला एक चांगलं भाग्य मिळालं असं म्हणून चान्सलकर सर यांची ओळख सांगण्याचं मला भाग्य लागले. मी ओळख असं म्हणतो, बायोडाटा नाही. तर बायोडाटा खूप मोठा आहे, तो सांगायला खूप वेळ लागेल. त्याचं फक्त मी ओळख सांगतो. डॉक्टर चान्सलकर सर हे मध्य प्रदेशामध्ये इंदोरमध्ये त्यांचं ते मूळ शहर, त्या ठिकाणी ते लहान ते मोठे झालेले. तिथल्या देवी अहिल्या विद्यापीठामध्ये त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये PhD ची पदवी मिळवलेली आहे. यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नरिमन पॉईंट इथल्या कॉर्पोरेट सेंटरमधून 2014 मध्ये 35 वर्ष पदवीधर अशी यशस्वी सेवा करून ते रिटायर्ड झालेले आहेत. आणि मनी अँड बँकिंग डिपार्टमेंटमधून त्यांनी रिटायरमेंट घेतलेली आहे. आरामाला. माझा नमस्कार आणि श्री गजानन महाराजांना मनोभावे वंदन करून मी प्राचार्य भूषण महाजन सरांचा अल्पसा परिचय देते. कारण जसं म्हटलं सरांनी की व्यक्ती आणि त्यांचा परिचय खूप मोठा असतो, पण आम्ही त्यातल्या त्यात त्याला अल्प स्वरूपात आपल्यासमोर मांडू इच्छितो. आणि भूषण महाजन सर हे सेवानिवृत्त मलकापूर इथून आहे. सध्या त्यांचा मुक्काम हा श्री क्षेत्र शेगाव येथेच आहे. त्यांचे MA BEdचे मराठीत शिक्षण झालेले आहे. ते 35 वर्षापासून संघाच्या कामात अतिशय सहकार्याने भाग घेतात. आयडेंटिटीचं जे नातं असतं ते आपल्यासोबत कुठेतरी जुळतच असतं. आयडेंटिटी म्हणजे तुम्ही करत असलेल्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त जे काही तुम्ही, ज्यांना दीपाली सोसे यांचं स्वागत करण्यासाठी होऊन गेले. मागल्या वर्षी अध्यक्षा म्हणून होत्या आणि आरामाला. आतिश सर सुद्धा त्यांच्यासोबतच होते. पण आज ते अगदी घरच्यासारखे आराम. उच्च शिक्षण या वर्गामध्ये
दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. परिचय मला करून देण्याची संधी मिळते प्राध्यापक सौ दीपाली आतिश सोसेताई. खरं म्हणजे यांचा परिचय नाही असे इथे आपल्यापैकी कोणी असतील असे मला तरी वाटत नाही. कारण त्याचं एक कारण म्हणजे असं आहे की या आपल्या मागच्या वर्षी पारशिवनीला संमेलनाध्यक्ष होत्या आणि म्हणजे अध्यक्ष होत्या आपल्या ते सोसे ह्या त्यांनी आमचा हे शान वाढवली होती. त्यांचा थोडक्यात परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यांचा परिचय वाचायला गेला तर खूप मोठा आहे. मी थोडक्यात करून देते. आपण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत उमेद अभियानाच्या विषयावर PhD केली आहे. 7 विषयांमध्ये 7 विषय बरं, कमी अधिक नाही, 7 विषय. पदव्युत्तर पदवी, नाट्यशास्त्रामध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रथम मेरिट, अभिजात मराठी आणि माय मराठी या क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या प्रख्यात लेखिका. मिलते गए, मिलाते गए, बढ़ता गया. आमच्या प्रेरणादायी वाणीसाठी अगदी चपखल बसतील असे हे शब्द. त्यांनी सुरू केलेला ही चळवळ म्हणते मी त्यांना, संस्थेच्या नावावर आली आणि अजूनही संपत राहत नाही. त्यांचं स्वागत करण्यासाठी उत्सव होती. कणखर बाणा प्रेम जिव्हाळा कार्य ध्यास कृती, त्रास जीवाचा दूर सारुली फिरवीस मायेचा हात, अशा प्रेरणा माऊलीला माझा दंडवत. वयाच्या 7व्या वर्षात आम्ही पहिले पाऊल टाकले आणि प्रेरणा ते त्या वयापासून कथाकथन करताय. पहा, कौतुकास्पद. त्यांनी 12व्या वर्षी पहिले नाटक लिहिले जे आकाशवाणीवर सादर झाले व त्यानंतर त्यांची कविता पण सादर झाली. तेव्हापासून अनेक काव्य संमेलनात बक्षीस मिळवली. अखिल भारतीय स्टेट बँकेत प्रेरणाताई काम करत होत्या. तिथेही त्यांनी आपल्या गुणकौशल्याची छाप सोडत स्टेट बँकेला राज्य स्तरापर्यंत पोहोचवण्याची मोलाची कामगिरी केली. स्टेट बँकेच्या अभिनय काव्य संमेलन, वक्तृत्व, वादविवाद, निबंध स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे त्यांनी प्रतिनिधित्व केले. विविध नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला. तसेच राज्य नाट्य स्पर्धेमध्ये दिवा जळू दे सारीनाथ या नाटकातील अभिनयासाठी त्यांचे मुंबईच्या चित्ररंग या मासिकात विशेष कौतुकास्पद वाक्य प्रकाशित झाले. तसेच इतरही एकपात्री प्रयोगात आणि अभिनयात प्रेरणाताईंनी बक्षिसे मिळवली. साहित्य सर्जनांच्या एकपात्री स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला. भगवान ने तो इन्हें बड़ी फुर्सत से बनाया है, हमको जल्दी जल्दी भेज दिया. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे कलाकुसर हे गुण उपजतच त्यांच्या अंगी आले. हा त्यांच्या घराण्यातील गुण आणि तो त्यांनी खूप छान जोपासला. प्रेरणाताईंना कलाकुसरीची अगदी लहानपणापासूनच आवड आहे. ड्रॉइंग, पेंटिंग, हस्तकला, कचऱ्यातून कला, रांगोळ्या यातून बऱ्याच स्पर्धांमधून त्यांनी बक्षिसे मिळवली आहेत. ते इतके सुंदर चित्र काढतात की प्रदर्शनात त्यांची चित्रे ठेवण्यात गेली. व्हॉलेंटरी रिटायरमेंट नंतर सुद्धा त्या शांत बसल्या नाहीत. तर त्यांनी एक लेडीज कॉर्नर काढलं आणि त्याला छान प्रतिसाद पण मिळाला. छोट्या मोठ्या फंक्शनचे डेकोरेशनचे काम, रुखवत, हळदीच्या कार्यक्रमासाठी मोत्याचे दागिने, हलव्याचे दागिने इत्यादीचे ऑर्डर्स घेऊन त्या सुबक बनवून देत असे. मोठमोठ्या 6 ते 8 फुटांच्या कुंदनच्या रांगोळ्यांच्या कापसाच्या माळा करून त्यांनी बाप्पाला बऱ्याच विकल्या. त्यांच्या हाताची कसब बघून टेकडीच्या गणपतीला एक मोठा 6 फुटी कापसाचा हार वाहण्याची प्रेरणा त्यांना ऑर्डर मिळाली. त्यानंतर दैनिक हितवादमध्ये त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची मुलाखत छापण्यात आली होती. हे त्यांना त्यांची कलाकुसर व गणपती बाप्पाच्या आशीर्वादामुळेच प्राप्त झाले. थांबायचं नाही, आता थांबायचं नाही असे म्हणत त्यांनी राष्ट्रसेवा समितीच्या पौरोहित्य वर्गात प्रवेश घेऊन रुद्र, श्री सुक्त, पुरुष सुक्त, श्री सत्यनारायण पूजा, दुर्गा सप्तशती, अथर्व शीर्ष इत्यादींचा अभ्यास करून आपल्या ज्ञानात वाढ केली. याशिवाय सुगम संगीताच्या 3 परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केल्या व गायनाचे विविध कार्यक्रम केले.
गायन समूह तयार करून त्यांचे विविध कार्यक्रम मंदिरांमध्ये आणि इतर ठिकाणी त्या आजही घेत आहेत. याशिवाय मनमंथन लेखन वाचन हा साहित्यिक समूह स्थापन करून त्यांच्या त्या प्रमुख आहेत. आता ही संस्था रजिस्टर होऊन मनमंथन साहित्यिक व सांस्कृतिक संस्था या नावाने कार्यरत आहे. या समूहाचे सभासद महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आहेत. याचे संपूर्ण श्रेय प्रेरणाताईंना जाते. प्रेरणाताई करतात. तसेच त्यासाठी परीक्षकांची निवड करून विजेत्यांना सन्मान दिला जातो. समाजात लोकांमध्ये भरपूर प्रतिभा, कला, कौशल्य व विविध गुण आहेत. फक्त त्यांना संधी मिळत नाही. ती संधी मिळण्यासाठी व्यासपीठ मनमंथनच्या निमित्ताने उपलब्ध करून दिल्या जाते. मनमंथनचे हे 4थे वर्ष आहे. प्रेरणाताईंची ग्रंथ संपदा भरपूर आहे. त्यात कवडसेट, लेखसंग्रह, कथासंग्रह, सौदामिनी, चित्ररंग, काव्यसंग्रह, चारोळी संग्रह ही त्यांची प्रकाशित पुस्तके आहेत. अपराधीला भाव सुमनांजली, साहसचे साहस आणि गुहेचे रहस्य, साध प्रतिसाद, शब्दांचे हिंदोळे, शब्द फुलांची उंजर इत्यादी त्यांची ग्रंथसंपदा. प्रेरणाताईंना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. त्यात राजराजेश्वरी साहित्य रत्न पुरस्कार 2022, पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे वसुमती काकडे राज्यस्तरीय लघुकथा लेखन पुरस्कार 2023, ग्लोबल प्रेस्टिजियस अवॉर्ड 2024, भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच फ्रीडम स्टोरी नाशिक तर्फे आयोजित कथा स्पर्धेमध्ये पुरस्कार मिळाला. आशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे पद्मगंधा प्रतिष्ठानासाठी स्वातंत्र्य संग्राम वीरांगणावर एकपात्री नाटक लेखनसाठी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्राप्त झाले. त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व व गुण, अफाट प्रयत्नांचे पेरून कणकण निर्माण केला लेखिकांचा गण. प्रेरणाताईंचे नव साहित्यावर गुण मनमंथन देतो आनंद मनमन. स्थापनी अनोखा समूह मनमंथन लेख कविता अभंग पत्र लेखन नृत्य नाटिका वाचन गीत गायन कला दर्शनाने मिळेल असून समाधान. शब्द सोन्याचे प्रतिभेचे कुंदन मुखातील नाद जणू पाल्याचे पैंजण. कमल वदन जणू चंद्राचे शीतल कांदण हास्य जणू हातातील किणकिण कंकण. असीम अफाट अगाध ज्ञान शब्द अपुरे पडती आहे महान. मनमंथन हृदयी सदैव सन्मान आमची ताई आहे. एक मिनिट का काय फोटो हा ताई. सर्वप्रथम मी विघ्नेश्वराला वंदन करते. आपण सर्व आज संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन या शेगावच्या पवित्र भूमीवर साहित्य संमेलनानिमित्त एकत्र आलो आहोत. आता खरं सांगायचं तर आपला हा मनमंथन समूहाचे 6वे वर्ष चालू आहे. 5 जुलै 2020 गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी गुरूंचा आशीर्वाद घेऊन केवळ 2-4 साहित्यिकांनी मिळून चालू केलेला हा समूह हे छोटंसे रोपटं आणि आज 6 वर्षांनी या वृक्षाचे वटवृक्ष निर्माण झाले आणि याच्या शाखा पूर्ण महाराष्ट्राभर तर आहेतच, पण परदेशातील पण सदस्य आपल्या समूहात आहे बघा. या आमच्या समूहाचे 12 जुलै 2025 या दिवशी संस्थेत रूपांतर झाले. त्याच दिवशी आमच्या या ग्रुपचा वर्धापन दिन झाला आणि रजिस्ट्रेशनची गोड बातमी ऐकून सर्वांच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले बघा. खरंच आत्ता काट आटो अंगाला. इतका सुंदर प्रोग्राम आमचा होता आणि त्यात अजून आनंदात भर पडली. अशा या आमच्या ग्रुपचे नवीन नाव झाले मनमंथन साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्था. ही संस्था झाल्यावर सगळ्यांचीच अशी इच्छा होती की आपले साहित्य संमेलन शेगाव नगरीत करावे. शेगाव कविवर्य सुरेश भट सभागृह, मथुरा रिसोर्ट शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे आपण एकत्र आलो आहोत. अशा या संमेलनात आपल्यासारखे दिग्गज आले म्हणून म्हणावसे वाटते की कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं. कुणाचं तरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं. लोकसेवेचे समाजसेवेचे हे देणं असतं.
लोकसेवेच्या ध्येयाने अहोरात्र झडणाऱ्या सुंदर लेखक कवयित्री, समाजसेवा करून जागृत आणणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या आपल्या संमेलनाच्या अध्यक्षा, लेखिका, समाजसेविका संगीता चव्हाण यांचे या आमच्या मंचावर स्वागत. आमच्या मनमंथनचे एक बिरुदवाक्य आहे. ते आम्हाला आमच्या पहिल्या साहित्य संमेलनात लागलेल्या कैलासवासी अलोनी मॅडम म्हणाले होते, तुमच्या या ग्रुपचे खूप जिव्हाळ्याचे साहित्यिक आहेत. मी तर असे म्हणेन की इथे जिव्हाळ्याची माणसे भेटतात आणि याचा अनुभव आपल्या सगळ्यांना आलेलाच आहे. खरं आहे, आमचा हा अनुभव आमचे तृतीय साहित्य संमेलन पार्श्वनी माऊली रिसोर्टला आलेल्या माजी अध्यक्षा डॉक्टर दीपाली सोसे, अभिनय गुरु, मराठी भाषा तज्ज्ञ या होत्या. त्यांचा आमच्या या ग्रुपबद्दल जिव्हाळा निर्माण झाला आणि आता आपल्या सगळ्यांना त्याचा होतोच आहे, साक्षात्कार होत आहे ना. म्हणून पुनश्च संमेलनात उपस्थिती तसेच त्यांची छोटे लहान मुलं आणि त्यांनी लहान मुलांवर केलेल्या कथा, कविता आणि त्या प्रत्येक मराठी शाळेपर्यंत पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करतात. मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी खूप मोठे काम करीत आहेत त्या. आज त्यांच्या या वयाची मुलं मुली आपण बघतोच आहे की मराठी भाषेपेक्षा दुसऱ्या भाषेवर प्रभुत्व केलेले आहेत आणि या तरुणीने मराठी भाषेवर खूप छान प्रकारे मुलांवर संस्कार करताना दिसले आहेत. त्यांचे खूप खूप स्वागत. मी तर त्यांना असेच म्हणेल की मूर्ती लहान आणि कीर्ती महान, म्हणजे हे खूप वावगे नाही ठरणार त्यांच्यासाठी. त्यांचे कवी आहेत आणि सतत हसत राहतात तो हसमुख. त्यांचे पण या मंचावर स्वागत आहे. तसेच यांची दोन्ही मुलं स्वराज आणि अद्वित हे पण खूप संस्कारी कलाकार आहेत. खूप सगळी बक्षिसं यांनी मिळवलेली आहेत. त्याचे पण इथे मी स्वागतच करते आहे. आपल्याला आज लाभलेले उद्घाटक अरुणजी चांसलर त्या सध्या आता उपस्थित नाही आहे. हे एक मोठे अर्थतज्ञ आहेत. त्यांच्याविषयी मी काय बोलू, आपण परिचयात त्यांचं सगळं ऐकलेलंच आहे. त्यांचेही आमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तसेच आपल्याला आज लाभलेले प्रमुख अतिथी श्री नितीनजी वरणकर, हे वराडी हास्यकवी, ते यायचे आहेत. त्यांचे पण आपण स्वागत करू आल्यानंतर. आणि आजचे प्रमुख अतिथी भूषणजी महाजन, हे सेवानिवृत्त प्राचार्य आणि आपल्याला मुख्य अतिथी म्हणून लाभले आहेत. त्यांचे पण तसेच या मंचावर स्वागत. या मंचावर उपस्थित आमचे प्रतीक दादा वाडी आणि नावाप्रमाणे प्रेरणा देणाऱ्या संचालिका सौ प्रेरणाताई वाडी यांनीच हा वटवृक्ष उभा केला. त्यांचेही मी या मंचावर स्वागत करते. तसेच मंचावर उपस्थित सगळे साहित्यिक आणि श्रोते साहित्यिक यांचे पण स्वागत. शेवटी गजानन महाराजांना वंदन करून एवढेच म्हणेन की एकत्र येणे ही सुरुवात असते. एकत्र येणे ही सुरुवात असते. एकत्र राहणे ही प्रगती असते. एकत्र राहणे ही प्रगती असते आणि एकत्र काम करणे ही उन्नती असते. एकत्र काम करणे ही उन्नती असते आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती असते. आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती असते. म्हणून पुनश्च सर्वांचे स्वागत, सुस्वागतम, सुस्वागत. खूप मोठे मोठे दिग्गज आलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. पण त्याआधी अचानक आलेले पाहुणे, आपल्याकडे खूप मोठे पाहुणे आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. ह.भ.प. डॉक्टर ज्ञानेश्वर मिरगे सर समोर या. यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहे शिक्षक म्हणून. हे सरांना मी बाकीचे जागत्यावर उभे राहू शकतात. शेगाव नगरीमध्ये आपलं हे 4थं साहित्य संमेलन आहे आणि ते इतक्या छान पद्धतीने हळूहळू साकारलं जात आहे. एक मोठी माळ छान तयार होते. साहित्यिकांची भौतिक माला तयार होते. एक मिनिट रोपट्याला हात लावून हा बस आराम. आपले स्वागत आहे सर. अहवाल वाचण्यासाठी मी सौ मीरा घोंगे इथे उभी आहे.
आणि सांस्कृतिक संस्था नागपूर. चतुर्थ राज्यस्तरीय साहित्य संमेलन श्री क्षेत्र संत गजानन महाराज शेगाव. संत गजानन महाराजांना वंदन करून मी माझ्या अहवालाला सुरुवात करते. वर्षाला निरोप देऊन उगवत्या वर्षाचे स्वागत करूया. अध्यक्ष माननीय संगीताताई, माननीय दीपालीताई, माननीय अरुण सर, माननीय नितीन सर, माननीय भूषण सर, माननीय प्रेरणाताई, माननीय प्रदीप सर आणि आत्ताच आपल्याकडे पदार्पण केलेले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सर यांचं मी मंचावर स्वागत करते. सर्व सारस्वत बंधू भगिनी आणि उपस्थित सर्वच मान्यवरांना इंग्रजी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. इंग्रजी याकरता की इंग्रजी वर्ष जानेवारीपासून सुरू होते आणि आपला अहवाल पण जानेवारी 2025 ते 2026 पर्यंतचा अहवाल मी सौ मीरा भोंगे उपसचिव आपणासमोर प्रस्तुत करणार आहे. अहवाल सादर करण्यापूर्वी थोडक्यात प्रस्तावना. संस्थेची स्थापना, मनमंथनची स्थापना कोरोना काळात 2020 साली सौ प्रेरणाताई वाडी, प्रदीप दादा वाडी आणि त्यांची सखी सौ वंदनाताई पांडे यांच्या कल्पनेतून उदयास आली. कोरोना काळात सर्व ॲक्टिव्हिटीज बंद होत्या, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की काय करावं हा प्रश्न होता. आणि त्याच काळामध्ये सर्व ॲक्टिव्हिटीज बंद असताना अशा वेळी बुद्धीला चालना देणारा आणि भयभीत मनाला शांत ठेवणारा असा साहित्यिक समूह ऑनलाईन सुरू केला. या दोघींच्या प्रेरणेने आणि कल्पनेला मूर्त स्वरूप आले. 5 जुलै 2020 या दिवशी गुरुपौर्णिमेच्या प्रेरणाताई, मंजुषा, रश्मी आणि इतर सदस्य साऱ्यांचाच बिझी गेला. आयोजन नियोजन अतिशय उत्तम झाले पाहिजे. आलेल्या साहित्यिकांना कुठलाही त्रास होता कामा नये या गोष्टीकडे सर्वांचे जातीने लक्ष होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 24, 25, 26 फेब्रुवारीला आपले साहित्य संमेलन माहुली ॲग्रो टुरिझम रिसॉर्ट पारशिवनी येथे मोठ्या उत्साहात पार पडले. त्याचा विस्तृत अहवाल सादर करण्यात आला आहे. संमेलनाला अध्यक्ष म्हणून प्राध्यापक सौ दीपाली आतिश सोसे, प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ माधुरी हेमंत वाघ आणि सौ वर्षा विजय देशपांडे या पण साहित्यिक आहेत, लाभल्या होत्या. आदल्या दिवशीच्या वनमंनी पासून कार्यक्रम सुरू झाला. दुसऱ्या दिवशी ग्रंथदिंडी पासून तर विविध कला दर्शनपर्यंत अतिशय संगीताताई चव्हाण यांच्याकडे मनमंथन हे साहित्यिक आणि सांस्कृतिक समूहाच्या वतीने सुपूर्द करते. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करते. मी सौ रश्मी संदीप कुलकर्णी आणि आदरणीय कार्यक्रमाध्यक्ष संगीताताई चव्हाण, उद्घाटक डॉक्टर दीपालीताई सोसे, प्रमुख अतिथी श्री भूषणदादा महाजन प्रमुख आलेला आहे. पण आपल्यासाठी आलेले मिरगे दादा यांना अगदी नम्रतेने मनापासून MA M.Ed साहित्य विशारद आहेत, PhD आहेत या क्षेत्रामध्ये दादांची. आणि शिक्षण क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार जो पहा, आपण म्हणतो ना की फुलांनी किंवा फळांनी लगडलेला हा पुरस्कार जो आहे हा माननीय राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते मिळालेला आहे. बापरे, या ज्यांची स्पंदनं यांच्याजवळ, त्यांची स्पंदनं आपल्यापर्यंत इतक्या सहजतेने पोहोचू शकतात ही कोणतीच गजानन. सोबतच उपाध्यक्ष आपले प्रदीप दादा वाडी, या सर्वांना, या आदरणीय व्यक्तींना, त्याचबरोबर इथे उपस्थित सगळ्या साहित्यप्रेमी अशा श्रोतेगणांना मी आपल्या या समूहाच्या पुस्तकाचं आपण स्वागत करूया. ही तुमची आणि माझी, आपण आपल्याकडे मातृत्व उगाच आलेलं नाही आहे. आज आपण या सगळ्या जे काही त्याचं स्वरूप आणखी छान होत जावं, विशाल होत जावं, हा आपल्याकडे आम्ही पक्क माहितीये की जिथे आम्हाला समूहात चुका काढणे हा प्रकार नाहीये, पण सगळ्यांना घेऊन चालताना असं कराल का हे म्हणणं आम्ही आपलेपणाचं समजतो. असे आमचे दादा आहेत.
आणि त्याच्यामुळे दादांनी काय केलं, त्यांना हा समूह खूप पहिलेपासून माहिती आहे, ओळखीचा झालेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की त्यांचा सगळा हा अनुभवलेला जो प्रवास आहे आमच्या आनंदाने स्वीकारतो आणि दादांना त्याच्यासाठी कृतज्ञ राहतो आम्ही लोक दादांच्या प्रती, असं आपण म्हणू शकतो. अजून एक फोटो. पुढील मी मंजुषा विश्वेकर नागरे. मान्यवरांचे स्वागत आहे पुन्हा एकदा. मी मंजुषा विश्वेकर, दिग्गज म्हणूया किंवा ते त्यांचे एक्सपर्ट म्हणूया, तर ते त्यांना सगळ्यांना शिकवत असतात. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही ज्या दरवर्षी कॉम्पिटिशन्स किंवा स्पर्धा घेत असतो त्या वितरणात बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम आपण लवकर करूया. सर्वप्रथम मी संगीता चव्हाण मॅडमला आमंत्रित करते की त्यांनी आमच्या विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करावा. आणि त्याचं खूप उत्तम परीक्षण प्रतिमाताईंनी केलेलं होतं. ताई एक फोटो, डोळे बंद झाले ताई. बक्षीस मिळालेली आहे. धन्यवाद ताई. आणि आता मीच गेल्या दोन्ही वर्षीचं अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं प्राईज पण दिलं मिळालं. आणि मेधा घोळे यांनी सर्वोत्कृष्ट आदर्श जोड त्यांनी जास्तीत जास्त म्हणजे 15 पैकी त्यांना 11 गुण मिळाले होते. खूप अभिनंदन. 8.5 मार्क मिळाले. कसा संसार सांभाळायचा त्यामध्ये दोघांचंही खूप खूप अभिनंदन. आणि खूप सरप्राईज. खूप खूप अभिनंदन. माझी आई आणि वडील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुद्राप्पा सर्वोत्कृष्ट मंजुषा विश्वेकर 5 पैलू. पुढच्या वेळेला एक पात्रकार आपल्या पाककला स्पर्धेचा पुढे जिथे पाककला असेल तिथे जाऊन यशस्वी शोधण्यासाठी त्यानंतरची पुढील स्पर्धा आहे सुलोचना दामोदर कुसरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रांगोळी स्पर्धा. आणि तिसरं बक्षीस आहे त्यानंतर कैलासवासी उषा मनोहरराव कथा स्पर्धा उत्कृष्ट प्रतिमा गायकवाड. त्यानंतर अभिनंदन ग बाई, आलीस तू. समोर बहुतेक अपसेट आहे. आले मीराताई रश्मी कुलकर्णी. क्या बात है. ललित तू एक्सपर्ट आहे. त्यामध्ये माझ्या पूर्ण कुटुंबाचा खूप सहभाग आहे आणि त्यात माझ्या मिस्टरांचा जास्त सहभाग आहे. कारण संगीत रायटिंग त्यांचं आहे, मार्गदर्शन त्यांचं आहे आणि पूर्ण मेकअप त्यांनी करून दिला होता. आणि माझ्या मुलांनी संगीत नियोजन आणि सुनेनी पूर्ण व्हिडिओ केला. एक फोटो ताई, एक फोटो. हां एक फोटो.
समोर इकडं इकडे इकडं अजून एक फोटो काय बघा इकडं. आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व आदर्श व्यक्ती मिळालेले काय इकडे फडणवीस या हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण विश्वकर मॅडम माझ्या शाळेतल्या टीचर होत्या आणि अतिशय उत्कृष्ट अशा त्या वक्ता होत्या. आपणही त्यांच्यासारखंच वक्ता व्हावं हे माझं स्वप्न, आणि ते स्वप्न मागच्या वर्षी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जी वक्तृत्व स्पर्धा होती त्यातही मी सर्वोत्कृष्ट ठरले, आणि या वर्षीचा पुरस्कार मी घेतला. हाच पुरस्कार विश्वकर मॅडमच्या स्मृतीला अर्पण करून त्यांना अभिवादन करते. कुटुंबासाठी खरोखर झटणारी आणि आईची कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आईची सरस्वती तिच्या चरणाशी नतमस्तक होतो. विदर्भाची पंढरी म्हणून प्रख्यात असलेलं शेगाव या ठिकाणी असलेलं गजानन महाराजांचं वास्तव्य आणि अध्यात्माचा संस्था नागपूर यांनी चतुर्थ राज्यस्तरीय साहित्य संमेलन संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज साहित्य नगरी या ठिकाणी आयोजित केलं. सुरेश भट सभागृह. सुरेश भटांबद्दल काय बोलावं, त्यांचं काव्य गझल हे अतिशय हृदयस्पर्शी, आणि त्या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये गेलेला आहे. आमचा बुलढाणा जिल्हा थोडं तसं नाही. या बुलढाणा जिल्ह्याची महती खूप मोठी आहे. ज्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली, त्या शिवाजी महाराजांचा आजोळ म्हणजे बुलढाणा जिल्हा. जिजाऊ मासाहेबांचं माहेर म्हणजे बुलढाणा जिल्हा. केवढं मोठं ऐतिहासिक महत्व या जिल्ह्याचं आहे. या बालाजीची मूर्ती आहे. देळगाव राजाला बालाजीचं मंदिर आहे. ऐतिहासिक लखुजे जाधवांचा राजवाडा सिंदखेड राजाला आहे. आणि एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी सारस्वतांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची सुरुवात, त्यांचा जन्म तिथे झालेला आहे. त्यांचं घर आहे आजही. चोखामाळा नावाचे संत देळगाव राजा जवळच्या आळंदचे नाग देशपांडे नावाचे एक श्रेष्ठ कवी मेहकरचे, ज्या ठिकाणी कंचनी महाले हरिहर भक्तपरायण ज्ञानेश्वरजी मिरगे, त्यानंतर अकोल्याच्या प्राध्यापिका आलेले आत्ताच पाहिले, या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी एकत्रीकरण झालेलं आहे. मी थोर संतांच्या चरणी नतमस्तक होतो. थोर पुरुषांच्या चरणी नतमस्तक होतो. जिजाऊ मासाहेब आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होतो. इथे आलेल्या सर्व सारस्वत मान्यवरांचं, साहित्यिकांचं मनपूर्वक शेगाव नगरीच्या वतीनं स्वागत करतो, स्वागत करतो, स्वागत करतो. खरोखरच एवढे मोठे दिग्गज या ठिकाणी बसलेले आहेत. डॉक्टर शिरसाट साहेबांचं पुस्तक प्रसिद्ध झालं आणि माझ्यासारख्यानी काय बोलावं हा प्रश्न मला पडला. सगळे साहित्याची उपासना करणारे, प्रदीर्घ अनुभव असणारे सगळे या ठिकाणी आहेत आणि खरोखरच तो आनंद झाला. कुठलीही गोष्ट करत असताना हृदयामध्ये प्रेम असावं लागतं, स्नेह असावा लागतो, जिव्हाळा असावा लागतो. आणि तो स्नेह, जिव्हाळा, प्रेम मनमंथनच्या सगळ्या सदस्यांमध्ये, परिवारामध्ये इतका ठासून भरलेला आहे की त्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी केलं.
स्पर्धा घेतल्या आणि त्या विविध स्पर्धा घेऊन त्या स्पर्धातून हा बक्षीस वितरणाचा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. मी तर म्हणेल याची देही याची डोळा. कमी संख्या असेल पण साहित्याविषयी विचार होतो, लेखनाविषयी विचार होतो, हे फार महत्वाचं आहे. आज समाजासमोर वेगवेगळ्या समस्या आहेत. आव्हानं जर सोडवायची असेल तर अशा साहित्य संमेलनाची गरज आहे. आणि असे उत्कृष्ट अभिनयकार, ललित निबंध, ललित साहित्य निर्माण करणारे असणं ही समाजासाठी अत्यंत काळाची गरज आहे. मी थोडा उद्घाटकांचं सरांचं भाषण बाकी आहे, त्यामुळे मी समजू शकते. फार वाढवणार नाही, पण काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मनमंथन साहित्यिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या जे 4थं राज्यस्तरीय साहित्य संमेलन आहे, या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा माननीय संगीताताई चव्हाण, त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक आदरणीय डॉक्टर अरुण चांसरकर सर, मात्रा सर कुठे, हो, त्यानंतर या ठिकाणी लाभलेले प्रमुख पाहुणे भूषणजी महाजन सर, आदरणीय डॉक्टर मिरगे सर, या संस्थेच्या अध्यक्षा प्रेरणाताई वाडी, प्रदीपजी वाडी सर, आणि या कार्यक्रमाला किंवा मनमंथनला आपलं सगळं काही समजणाऱ्या तुम्ही सगळे, रश्मीताई असो, मंजुषाताई असो, प्रीतीताई, मीराताई, नंदिनीताई, अलकाताई, रश्मीताई, अर्चनाताई, सतीश सर, सगळेच म्हणजे ज्यांचं या ठिकाणी नाव घ्यायला पाहिजे असे सगळेच. मनमंथनचा मागच्या वर्षी असणारा पण प्रत्येक घटक मी पाहिलाय. आणि म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा असं काम करतो की आपण या ठिकाणी म्हणजे आपल्या मुलीचं लग्न किंवा आपल्या घरचं कार्य असावं अशा पद्धतीने ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी महिलांचा समूह अधिक असतो तर आपण पाहिलंय की मी पण आपल्यातलीच, पण जिथे असते की ही माझं ते माझं असतं की नाही, माझं व्हायला पाहिजे किंवा माझं असायला पाहिजे, तर इथे असतीलही थोड्याफार मागे पुढे गोष्टी, पण सगळेच काम करायला तयार असतात. आणि ही अतिशय मनमंथनसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की सगळ्यांना काम करायची इच्छा आहे आणि काम करण्याची इच्छा असूनही ती काम करणारी व्यक्ती सगळे काम करणारे आहेत. म्हणून अगदी नागपूर पासून ते शेगावपर्यंतचा प्रवास करून इथवर आलेत आणि इथे साहित्य संमेलन व्हावं असं सगळ्यांना वाटलं. खरं तर संत गजानन महाराजांचं दर्शन व्हावं हा उदात्त हेतू, आणि त्याच हेतूने इथपर्यंत आलेले सगळे. आणि साहित्य संमेलन म्हणजे हे साहित्यिक पंढरीचे वारकरी तुम्ही सगळे. आणि महत्वाचं म्हणजे साहित्य चळवळ उभी करणं हे इतकं सोपं काम नाहीये. तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे. यासाठी तन मन धन या तीनही गोष्टी लागतात. कारण साहित्य संमेलन ह्या म्हणजे एक दिवसीय साहित्य संमेलन करायचं म्हटलं तर त्यासाठी खूप मोठा असा आर्थिक भूर्दंड असतो आणि त्यासाठी सगळ्यांचं जे योगदान लागतं आणि त्या योगदानाने या साहित्य संस्था चालू आहेत. म्हणजे एखादी गोष्ट सुरू करणं आणि सातत्याने 4 वर्ष म्हणजे या संस्थेला 5 वर्ष झालीत. रजिस्ट्रेशन हे मागल्या वर्षी झालंय, पण 5 वर्ष सातत्याने हे साहित्य संमेलनाचं 4थं वर्ष आणि संस्थेचं हे 5वं वर्ष. तर त्यामुळे हे 5 वर्षाचा हा जो शिवधनुष्य आहे तो पेलणे आणि या सगळ्यांच्या सोबत म्हणजे घरात 6 लोक 8 लोक असतात किंवा 4 लोक असतात तेव्हा एक जण 1 2 3 4 असं म्हणतं. आणि त्यावेळेला इथे असणाऱ्या 100 किंवा मग तुमच्या संस्थेमध्ये जितके सदस्य आहेत त्या सदस्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन म्हणजे संघटन करून समोर जाणं हा शिवधनुष्य पेलणं हे खरं तर ताईंचं खूप मोठं प्रेरणाताईंचं योगदान आहे. आणि प्रेरणाताईंशी खंबीरपणे उभे असणारे प्रदीप दादा आहेत ज्यांच्यामुळे हा शिवधनुष्य लीलया पेलल्या जातोय. आणि त्यामुळे तुम्ही सगळे आपण सगळे एकत्र येतोय, बोलतोय, भेटतोय आणि एक साहित्य संस्थाची वेगवेगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे या संस्थेचं नाव अगदी मार्मिक आहे. म्हणजे जी साहित्यासाठी पण तुम्ही लेखन फक्त कविता कथा कादंबऱ्या याच्यासाठी प्रोत्साहन देत नाही तर ती महिलांमध्ये असणाऱ्या सगळ्याच गुणांना तुम्हाला अभिनय येत असेल किंवा तुम्हाला पाककला येते, इतरही रांगोळी काढता येते, तर ज्याला ज्या कला येतात त्या महिलांमधल्या सगळ्या कलांना प्रोत्साहन देऊन समोर येणारी एक महत्वाची ही जी संस्था आहे ती सातत्याने या पद्धतीने काम करते. त्यामुळे निश्चितच याचं 4थं म्हणजे तर या महिलांसाठी किंवा इथे असणाऱ्या सगळ्या माता भगिनींसाठी 4 ओळी सांगते आणि थांबते.
तर एक स्त्री जी असते ना, ती स्त्री काय असते म्हणजे जिला स्त्री कळली, ज्यांना स्त्री कळली, जिला माता म्हणून स्त्री कळली, ज्याला माता म्हणून स्त्री कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री ही बहीण म्हणून कळली तर तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. ज्याला स्त्री ही एक मैत्रीण म्हणून कळाली तर तो कृष्ण राधेचा कृष्ण झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तर ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीता, रामाची ही सीता झाली. तर अशा पद्धतीने सगळ्या माता भगिनी आपण या ठिकाणी आहोत आणि आपल्याला म्हणजे आपल्या सगळ्यांना पाठीशी खंबीर पाठिंबा देणारे आपल्या कुटुंबातले सगळे सदस्य आहे. नाहीतर म्हटलं असतं तू 3 दिवस बाहेर चाललेली आहे असं कसं. तर असा प्रश्न घरी न विचारतात ते तुम्हाला पाठीशी घालत नाही, तू जा असा जो आत्मविश्वास दिलाय त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचतोय. कारण आपल्यानंतर 3 दिवस जरी घराबाहेर पडणं म्हटल्यानंतर काय दिव्य असतं ते तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे. अरे केअर काढायला नसतं तुम्ही. तर त्यामुळे तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि या साहित्य संस्थेला पुढे नेण्याचं काम हे तुमच्या सगळ्यांचं आपलं सगळ्यांचं आहे आणि त्यामुळे हे व्हावं अशी अपेक्षा बाळगते आणि थांबते. मनापासून धन्यवाद करते आणि समोरच्या सगळ्या साहित्यिक आणि रसिकांना पण नमन करते. आज इथे मनमंथन संबंधी मला बोलायचं आहे. पूल भरून आलेला आहे, अवला घेतलेला आहे. आज सुद्धा संमेलनासंबंधी बोलताना मला त्या धर्तीवर बोलायला आवडेल जे दासगणू महाराजांनी ज्या पद्धतीने बोललेलं आहे. आपण सर्वांनी महाराजांचा पोथी वाचलेली आहे, श्री गजानन विजय ग्रंथ. मी मनमंथनचे विजय गाथा सांगते. खूप मोठी नाही सांगणार एक अध्यायाची, 5 अध्यायी सांगेल, ते छोटे छोटे सांगेल. जय जयाजी गणपती मजल्यावी विपुलमती, करावया तुमची स्तुती स्फूर्ती द्यावी मज अपार. वसंत पंचमी सपूजुनी सरस्वती वाग विलासिनी, माझ्या लेखणी सधरुनी काव्य रचना करवावी. माझ्या कुळीची कुळदेवता एक पिरा यल्लम्मा रेणुका माता, तिचे पदी ठेवूनी माता कृपा करी विनविते. चतुर्थ राज्यस्तरीय साहित्य संमेलन अभिमानाने पूर येतसे भरून, आता ऐका एकाग्र चित्ते करून माझ्या मनमंथनचे महिमान. गुरुपदाला बंधून भला एक आभासी समूह स्थापला, कोरोनाच्या बिकटकाला दुःख दूर करावयाते. आवाहन केले सारस्वतांसी उजळ पुन्हा आपल्या लेखणीसी, उत्साह देऊया समाजासी मरगळ दूर करवावी. प्रतिभा पुन्हा चेतवावी, ज्योत ज्योतीने उजळावी. सकारात्मकता वाढवावी, जग रहाटी चालविणे. सखोल मनमंथन करुनी विचारांच्या आदान प्रदानी, क्लेशाचे कालकूट त्याजुनी आनंदामृतासी प्राशावी. विषय देऊया कृती सप्ताह, लेखनासी येईल उत्साह. प्रतिक्रियास्तव करू आग्रह, प्रोत्साहन कारण. गुरुपौर्णिमेचा मुहूर्त धरला, गुरुवंदनाचा विषय दिलेला. मतदानाने विजेता निवडला, तुझा विषय देण्यास्तव. स्फूर्ती देवतेचा काळी दिली, प्रतिध्वनी दश दिशातून आली. कडी कडी जुळत गेली, सभासदांची वाढ होत असे. बघता बघता सरले वर्ष, वर्धापनाचा होई हर्ष. शब्द करती काळीचा स्पर्श, प्रेमरज्जू विणू लागले. गृहातच जरी बंदिवासी, भेटीघाटी घेतल्या आभासी. गीतवाक्य मेळवा वयासी, येथे जिव्हाळ्याचे लोक भेटले. दुसरी वर्षी काय घडले, मनमंथन कैसे वाढू लागले. रसिकांच्या हृदयचे ताईत झाले, सांगेन द्वितीयाध्यायी सविस्तर. तिसरी मनमंथन विजय गाथा प्रथमोध्याय संपूर्ण. श्री गजाननाय अर्पण वस्तू, श्री गजानन महाराजाय अर्पण वस्तू. शुभम भवतु. कथा चालवावी पुढती. असो तुझे वर्षी केला संकल्प, सभा संख्या जरी अत्यल्प. काय शोधावा विकल्प, विचार करू लागले. मागले अध्यायी प्रस्तावना, कैसे स्थापिले मनमंथना. साहित्यिकासी करून आमंत्रणा, सारस्वत मेळा जमविला. जनता जनार्दनासी पालखले, साहित्यिक रत्न निवडले. उद्दिष्ट समूहाचे वर्णिले. संतनगरी
पंढरीचे आराध्य दैवत योगी योगेश्वर श्री श्रीधरनारायण महाराज यांच्या पदकर्मी खूप खूप प्रणाम. गेल्या 5 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या नागपूर येथील हनुमंथन साहित्यिक व सांस्कृतिक संस्थेच्या या चौथ्या अधिवेशनामध्ये अचानकपणे उपस्थित राहण्याचा योग आला. हे मी माझं भाग्य समजतो. जीवनामध्ये येणारा प्रत्येक योग हा नियतीच्या संकेताने आणि अनुबंधानेच येतो यावर माझा अटळ विश्वास आहे. कोणत्याही प्रकारे शेगाव शहरामध्ये या साहित्य संमेलनाची वाच्यता नसताना यापैकी आम्ही अनेक संमेलन या ठिकाणी पाहिलेली आहेत, परंतु कोणत्याही प्रकारे वाच्यता नव्हती. परंतु सहज मोबाईलवर पाहता ते मला दादाला पत्री आणि मी विचार करायला लागलो की आज 25 तारीख आहे. आज इथे साहित्य पंढरी वारकऱ्यांचा मेळावा आहे आणि साहित्य पंढरीच्या वारकऱ्याला कोणत्याही प्रकारे निमंत्रणाची गरज नसते. त्यामुळे तेथे न पाचारिता जावे, संत चरण भावे. साहित्याच्या क्षेत्रामध्ये नामवंत असणारे हे सगळे मंडळी, आदरणीय ज्येष्ठ कवयित्री आदरणीय ताई, आदरणीय आमचे विचारस्नेही प्राचार्य भूषण सर, आदरणीय अरुणजी दादासाहेब, आदरणीय संगीताताई, आजी माझी अध्यक्षा आणि आदरणीय दीपालीताई. या ठिकाणी माझ्या परिस्थिती कोणीच नव्हतं. तिथे 3 मेडिकल आहेत माझे. एका मेडिकलला तर तुला घेतलं आणि दुसरी मला 18 लाखमध्ये सोडून दिलं. तिथे साहित्य जेव्हा प्रवेश केला तेव्हा माझ्याशी त्या अल्पक्षणामध्ये ज्या काही 5-7 आमच्या भगिनींचा सुसंवाद झाला, आमच्या 2 बंधूंचा सुसंवाद झाला आणि त्यांच्या विचारांची अनुभूती मी घेतली आणि मला पावनींच्या ज्ञानेश्वरीने पुढे आठवली की काय सुसंवाद कसा असावा. पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अळतरे. मॅट्रिक B.Ed उत्तर लागलं आणि असं वाटलं B.Edच्या प्राध्यापकाकडे पाहून की आपणही प्राचार्य व्हावं, आपणही प्राचार्य व्हावं. परंतु सेवानिवृत्तीपर्यंत तो योग आला नाही, प्राचार्य झालो नाही, पण सेवानिवृत्ती प्राचार्य होण्याचा योग आला आणि PhD पण केली सेवानिवृत्ती. मॅट्रिक नंतर BA केला, 2 वर्षात MA केलं, शैक्षणिक रत्नागिरी शासनाची B.Ed केलं 1 वर्षात, 2 वर्षाचं M.Ed केलं. 95 मध्ये उद्या अमरावती विद्यापीठामध्ये मला 2रा क्रमांक भेटला M.Ed मध्ये आणि एज्युकेशन सब्जेक्टमध्ये मी PhD सुद्धा केली. आतापर्यंत लोकांनी सगळं सोडलेलं म्हणून मला आता मला हे कळलं सुद्धा लिहिता येणार नाही, पण मी मराठी बोलतो तर लोक म्हणतात तुमच्या मराठीमध्ये असं चुकीचं असं काही वाटत नाही. मी पुण्यात सुद्धा जातो बोलतो तर कारण काय आहे की मी वाचत राहिलो काही ना काही. मला मराठी शिकण्याचा योगच आला, कारण आमच्या तिकडे मराठी शाळा नाही. तुम्ही भुसावळच्या पुढे मराठी कोणी बोलत नाही. तुम्ही नेपाळला लागला, बुरहानपूरला, खंडाळला, इंदोरला, तिथे मराठी बोलणारे लोक नाही. ते आहेत ते आपल्या घरात हिंदी बोलतात. मराठी जर तुम्ही बोललेच नाही तर मुलांना मराठी कसं आहे. मग ही संस्कृती आणि साहित्याचा विकास कसा होईल जर तुम्हाला तुमची भाषा झाली नाही. हा विचार मी मनमंथन त्याच्यात करा. आणि माझं एक ऑब्झर्वेशन रिसर्च मॉडेल की आपल्या साहित्य जे मराठी शिकतात त्यांना एखादी शाळा आहे, पुष्कळच्या लोकांना मराठी शाळा नाही. मला पण मराठी मी माझे म्हणजे मी सागरला असतो त्यांना सागर कॅम्पला होतो, तर तिथे मराठी शाळा होती, महिला विद्यालय म्हणून असं. ती महिलांची होती, मला त्याच्यावर ॲडमिशन नव्हती. मी 7th 8th मध्ये असतो, तर मी त्यांचे मराठी पुस्तक आणून काही कविता वाचायची आणि त्याच्यावरून मराठी शिकण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मराठीचं साहित्य वाचलं, काही रणजित देसाईंचे पुस्तकं, विठ्ठल वामन हडप यांची 15 कादंबरी आहेत, त्या आम्ही सगळ्या वाचून काढल्या. इंदोरला मराठी साहित्य सभा आहे, पण तिथे सुद्धा ते सगळं डिक्लाइनिंग आहे ना. तिथे साहित्य सभा आहेत, मराठी नाटक वाहतील करतील, पण त्यांना मराठीचा विकास कसा करायचा. पुढे घरात मराठी बोलत, हिंदी बोलतात. आमच्या घरात सुद्धा इंदोरला माझे भाऊ वगैरे सगळे हिंदी बोलतात. उलटी पेन चूल आहे की आपल्या मराठी घरामध्ये हिंदी बोलतात, ते आपल्या मराठी कसं येणार. त्यांना मराठी जर आलं नाही तर साहित्याचे शिरसाट साहेबांचे काही लोक आहेत. तर ऑनलाईन जर तुम्ही मराठी, मी हिंदीचे ऑनलाईन क्लासेस आहेत, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे, लॉस एंजलिसमध्ये आहे, US मध्ये. हिंदी जर शिकायचं असेल, तमिळ शिकायचं असेल तर तुम्हाला ते ऑनलाईन शिकवतात. आता माझा नातू आहे तो खूप गोड आणि खूप छान संस्कार दोन्ही मुलांवर आहे. पण ते आल्यापासून माझ्या काकू हे करू का, ताई हे करू का, मी चेअर लावू का असं म्हणत माझी मागे फिरतोय.
भावाने प्रेम करणारे माझे श्रोते, जरी कमी आहे म्हणतो ना आपण, कमी आहे पण गर्दी आहे. त्यामुळे आपल्यात एक जो कुठेतरी एक विचार असतो की पुन्हा हॉल भरलेला पाहिजे किंवा असं पाहिजे. एवढेही सगळे भाषण झाले पण कोणालाही असं कुठे वाटलं नाही की आपण कंटाळलो किंवा आपण हे केलं. आणि त्यामुळे खरंच मनमंथन ही जी संस्था आहे तिच्याबद्दल बोलायला शब्दच नाही. मलाच काय कोणालाही नाही की एका चौकटीत बांधीन होणार नाही, बांधता येणार नाही ते मनमंथन संस्था. आणि संस्थेतल्या सगळ्या म्हणजे संस्था ही कशी असते, एका जनावर अवलंबून असते. अध्यक्ष म्हणून आहे म्हणून संस्था नाही, संस्था ही तुमच्या सगळ्यांवर आहे. जेव्हा तुम्ही सोबत येतात, एक फांटे म्हटलं की सगळं पानं आहे त्याच्यासोबत, आपण एक पान घेऊन काहीच नाही करू शकत. तर त्यामुळे मला खरंच आज म्हणजे असं ती मनापासून खूप आनंद झाला. सगळ्यात आधी सोसे आणि रुपाली सोसेचं मी म्हणजे अगदी काय म्हणून मनापासून आशीर्वाद देते की सगळी प्रॉपर्टी माझी तुला मिळो. आशीर्वाद देते तुला. आणि सगळ्यांसमोर दिलेला आशीर्वाद आहे असेच. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आज मी चौथा अध्यक्षपद स्वीकारत आहे. आणि एवढ्या महान व्यक्तीकडून, ती माझ्यापेक्षा लहान आहे, माझ्या बहिणीचा नातं लागतं तिच्या, पण तिच्याकडून स्वीकारतानाही मला एक खरंच खूप एक आनंद आणि एक गौरवशाली वाटतं. आपल्यापेक्षा लहान कोणी काही चांगलं केलं ना तर तो एक आनंद वेगळा असतो. आणि तिच्याकडून स्वीकारताना मी घेतलेला हे 1 वर्षाचं जेवढं असेल मनमंथन साहित्य संमेलनाचं चौथा अध्यक्षपद मी अगदी आपल्यात राहून निभवेल. मला कुठेही असं नाही की हे अध्यक्ष आहे असं नाही. मी नागपूरला आली तरी मी तुम्हाला भेटेन आणि एक आपल्या घरातले आपली फॅमिली म्हणून मी तुमच्यासोबत राहील. प्रत्येक वेळेला म्हणायची गरज नाही मला सगळ्यांनी नावाने हाक मारा. कसं असतं हिच्याबद्दल बोलायचं म्हणजे ना मला खरं प्रश्न पडतो. कधी कधी मला एखादं असं आठवलंही ऑफिसमध्ये बसल्याबरोबर नंतर तर मला विचार येतो, यार ही लेकरूच आहे, ते काय करते, कसं करते. आणि हे करायला माझ्या भावाची तिला ती पूर्णपणे सपोर्ट आहे. म्हणजे खरंच पुरुषांनी म्हणजे मी माझ्या नवऱ्याशी बोलत असताना प्रत्येक वेळेला मी सांगत असते की तो आदेश तिच्या अक्षरशः पाठीमागे असं सावलीसारखा असतो. त्याला स्वतःचं काहीच पडलेलं नसतं की माझा फोटो येऊ नको येऊ, मी दिसो नको दिसो, मी कसंही राहील, पण त्याचं पूर्ण केंद्रबिंदू हे आणि तो मुलं असतं. आणि असं असतं. आणि आजकालची मुलं आहेत असं आपण नाही म्हणत नाही, पण त्याच्या बाबतीत खरंच म्हणजे त्याला हॅट्स ऑफ. आणि त्याला अगदी काय म्हणायला पाहिजे अतिशला की आणि खरं पाहता हा माझा व्यक्तिगत सन्मान नाही आहे, हा माझा मराठी भाषा साहित्य आणि सामाजिक जाणीवीची एक माझ्यावर सोपवलेली जबाबदारी आहे. मला असं की प्रत्येक वेळेला आपण अध्यक्ष मी माझ्या प्रत्येक संस्थेची आहे आणि मला प्रत्येक वेळेला सगळ्या शेवटून बोलावं लागतं ना, याचं खूप फरक पडतं. तोपर्यंत सगळे विचार संपलेले असतात, माझ्यासाठी काहीच राहत नाही. मी नेहमी माझ्या प्रोग्राममध्ये म्हणत असे, यार मला अध्यक्ष पद नका देऊ, जरी संस्थेचं असलं तरी पण ते शेवटी बोलायचं म्हणजे तोपर्यंत सगळ्यांची बोलणं झालेली असतात ना, आपल्याकडनं काही विचार राहत नाही. याचं मला अतिशय दुःख होतं. अध्यक्ष म्हटलं की तेवढ्याबद्दल मला ते न घ्यावं असं वाटत असतं. बिलकुल माझं कसं लहानपणापासूनच आईच्या गोष्टी, आजीच्या ओव्या, आपण छोटे पुस्तकं काढू, काही हरकत नाही. त्याच्यात त्यांचं समाधान नाही झालं. त्यांनी माझ्याकडून अगदी शब्द घेतल्यासारखं म्हणजे वचन घेतल्यासारखं सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की खूप मोठं पुस्तक तू एका मुलाच्या हातात देशील ना, त्यांचे अनुभव आहे खूप मोठे त्या भावनांचे, तर वाचणार नाही एकदम म्हणे. म्हणून 16 वाडी पुस्तकं काढली. मग त्याच्यात थोडं शास्त्रज्ञ असे छान आणि खूप सारे लेखक गोळा केले. एकेका लेखकाने म्हणजे आईचं पण खूप आहे, त्यांची पण खूप पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये. अशा मी 16 वाडी पुस्तकं काढली. आणि प्रत्येक शाळेत जाऊन आम्ही 100 रुपयाला किंवा 20 रुपयाला एक पुस्तक, 25 रुपयाला 100 रुपयाचं 4 पुस्तकाचा गठ्ठा करतो आणि मुलांना सांगतो की तुम्ही समजा गिफ्ट देतात ना बर्थडेचं
रुपयाचं वगैरे ते न देता हे 100 रुपयाचं गिफ्ट द्या, हे 500 रुपयाचं गिफ्ट द्या, तुम्हाला मोठं द्यायचं आहे तर 5 पुस्तकं घ्या. आणि शाळेमध्ये त्याचं इतकं छान, आणि त्या माऊलीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता, तिला जे इतकं बरं वाटलं, त्याच्यात तिने पण 2-3 लिहिले. मग शेवटी एक काहीतरी कमी पडत होता आमच्या उपक्रमामध्ये, तर मला म्हणे तू एक काहीतरी खाऊवर लिही बरं. नाही असं म्हटलं, मी लिहिलं. असं होतं का गं, तू लिही आणि मला पाठव म्हणे. म्हणून मग मी मुंबईचा खाऊ म्हणून ते शेवटचं पुस्तक, आणि 14 नोव्हेंबरला आम्ही एका दिवशी एका वेळेला कोरोना असताना ते प्रकाशित केलं. 139 पुस्तक, आणि ते शाळेमध्ये सगळीकडे पाठवायचं. परत थोडं माझ्या स्वतःच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे, म्हणजे माझी तब्येत बरी नसल्यामुळे मग मी ते पुस्तकांचं संच परत सगळं ते थोडं थांबवलं. असंच एकदा माझ्या लक्षात आलं, एक पालक आहे, तो इतकं छान इंग्रजी झाडत होता, माझ्या इतकं जीवावर आलं की मुलगा तुझा मराठी मीडियममध्ये आहे, तू मराठी बोल ना बाबा, मला मराठी कळत, मी मराठीच आहे. म्हणून मी मराठीचं एक मॅगझिन काढलं. ते मॅगझिन माझं असं आहे, मासिकांचं हेच आहे, पालक शिक्षक हेच समाजाचे रक्षक. त्याच्याशिवाय काहीच होणार नाही. हा असा त्रिकोट आहे, आणि हा त्रिकोण जेव्हा आपण पूर्ण करू ना, सरांनी म्हटलेलं मला पूर्णपणे पटलं. पण ते कार्य करायला कोण? मला सांगा की मी आज माझ्या घरात सुद्धा नातू आहे, ICSE बोर्डातच जातो, कारण ती नीड आहे मुलांची पुढे. पण त्याला मी वाचायला शिकवणं हे करून जमतो. अरे यार, काय मराठी, म्हणजे कधी कधी विचार करावा वाटतो असा की अरे दिव्याखाली आणणार की म्हणजे मोठ्या मुलींना असं आहे. आणि शाळेत जाऊन मी हजारो मुलांना एक पिरियड घेते. मी मुंबईच्या शाळेत एक कंपल्सरी करायला लावलेला माझा प्रयोग आहे. प्रत्येक शाळेत एक 45 मिनिटाचा पुस्तक वाचनाचा पिरियड घ्या, आणि त्याच्यात फक्त मराठी वाचून. आपल्याला करायचं आहे ना, मला स्वतः करावं लागणार तिथे, मला स्वतः ते मराठी करता काहीतरी झटावं लागणार आहे, मला मराठी बोलावं लागणार आहे. एक फोटो. आपण अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलो. मी मंथन संख्येवर अवलंबून नाही आहे. म्हणजे इथपर्यंत यायचं, तब्येतीवर मात करून, कामावर मात करून, आपल्या रोजच्या व्यापावर मात करून, आपला स्वतःचा वेळ खर्ची घालून आपल्यापर्यंत यायचं. याच्यासाठी मी सगळ्यात पहिले माननीय संगीताताई चव्हाण यांचं खूप मनापासून आभार मानते. या सगळ्या गोष्टी आपण आमच्यासाठी स्वतःचं काम दूर ठेवलं, अंतरलं म्हणतो आपण ज्या गोष्टीला. हे अंतरणे या लोकांना सोपं नसतं बरं का, पण हे अंतरून ते आपल्यासाठी आले, तर खूप खूप आम्हाला म्हणजे धन्यवाद कसं म्हणावं, आभार तरी कसे मानावे, तुम्ही आला त्याचा याचा शकते अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आणि त्याचप्रमाणे दीपालीताईंचं, आतिशदादांचं आपल्याला माहिती आहे की ते आता आपले खरं म्हणजे पारिवारिक सदस्य झालेले आहेत. पण हा एक प्रोटोकॉलचा भाग असतो की हे तुम्हाला असं त्यांना आभार बेटा असं म्हणावं लागतं. त्याचबरोबर भूषणदादा महाजन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूषणदादा महाजन आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आले. आणि की हे छोटे खानी एवढे मोठे मोठे कार्यक्रम गाजवणारे हे लोक छोटे खानी आपल्या कार्यक्रमासाठी हो म्हणाले, यांचं मन किती मोठी असतील हे मी सांगू नाही शकत. आणि त्या दोघांनी पण काहीही आढेवेडे न घेता अगदी आनंदाने, आढेवेडे फक्त बोलणार नाही होते, ते सुटले इथे आल्यानंतर, तर मी बोलणार नाही म्हणून आमच्यासाठी उभे राहिलात. आणि दादांनी पण आम्हाला खूप सुंदर, भूषणदादांनी पण मार्गदर्शन केलं. तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही आम्ही देऊ, तुम्ही निश्चिंत मनाने या. आणि त्यांच्या भरोशावर आम्ही तिथून त्यांना, तर मला भूषणदादा म्हणजे हो म्हणणं खूप सोपं होतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन मी तुमच्यासाठी काय करू ताई तुम्ही मला सांगा, मी सगळं तुम्हाला इथे अरेंजमेंट, तुम्ही फक्त या आणि मला एक फोन करा, तुमच्या सगळ्या अरेंजमेंट्स पूर्ण होतील. तोंडाचे शब्द नव्हते, कालपासून आपण बघतोय आपल्याला राहिलेल्या प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी सगळं फोन करून आम्हाला दिलेलं आहे जे आम्ही त्यांना मागितलेलं आहे ते. आणि म्हणजे याच्यासाठी आभार मानण्यापेक्षा खरोखर मज द्यावे कसाय दान
एक लावा ना मग एक तो हे आपल्याला लागले आहे. त्यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. DED, CPCT, MA in History and MA in मराठी, MA पर्यंतची झालेली असून सुमारे 114 पुस्तके त्यांची प्रकाशित झालेली आहेत. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. 24 भारतीय भाषा तसेच बोली भाषा व पाश्चात्य भाषा आणि याशिवाय 9 वेगळ्या लिपी सुद्धा तसेच नाट्य रूपांतर स्वरूपात 10 आवृत्त्या आतापर्यंत त्यांनी झेप घेतलेले आहे. वाचनप्रिय प्रकाशित पुस्तकांचे प्रख्यात लेखक, कवी, साहित्य असे 4 विषयांमध्ये पदवी आणि 4 विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त झालेले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी सहसंपादक, महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र कन्या चरित्र कोश मध्ये प्रमुख समन्वयक म्हणून मौलिक कार्य केलेले आहे. मराठी विश्वकोश खंड 17 ते 20 मध्ये कुमार कोश मध्ये अनेक नोंदीचे लेखन त्यांनी केलेले आहे. संपादन, समीक्षण, मराठी भाषा आणि विविध विषयावरील अभ्यासपूर्ण व्याख्यानांचे प्रसिद्ध व्याख्याते म्हणून 20हून अधिक वर्ष अध्यापन आणि संपादन क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव. प्रिय काळी या बालमासिकांचे अनेक वर्ष ते संपादक म्हणून कार्यरत होते. अकोला आकाशवाणी केंद्राचे माजी निवेदक, मुलाखतकार, समुपदेशक आणि केंद्राचे ते तिथे कार्यरत होते. आणि बापरे बाप, एवढं मोठं त्यांचं भयंकर एवढं व्यक्तिमत्व पाहून म्हणजे सांगितलेलं आहे. कीर्ती लहान पण मोठी महान असं माझं. दुसरे आपले अध्यक्ष अनुपमा शितुताई यांचं स्वागत करण्यासाठी अनुपमा ताईंचा आदरणीय अध्यक्ष आणि सर्व मान्यवर, आज किशोरीला खांडेकर काव्यकट्टा या सत्रात मला अनुपमा शितूत यांचा परिचय करून देण्याचं भाग्य लाभले. अनुपमा शितूत या शेगाव येथे पैदा मिळतं हे त्यांचं भाग्यच समजावं. त्यांचे क्वालिफिकेशन BCom, MBA, MA योगशास्त्र असे असून कवी कुलगुरू कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटी रामटेक येथून त्यांनी पदवी प्राप्त केली आहे. ICCI बँकमध्ये 2 वर्ष योग शिबिर, संस्कार वर्ग आणि इतर ऍक्टिव्हिटीज त्या घेत असतात. असे हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहे. हा मी त्यांचा परिचय करून केला. यांचं स्वागत करण्यासाठी मी मंजुषा विष्णकर यांना बोलवते. समोर हॅलो. त्यांचे अगदी साधी राहणे आणि उच्च विचारसरणी असेच मला त्यांचे आता व्यक्तिमत्व दिसत आहे. त्यांचे राहणे रोकडिया नगर, संकटमोचन हनुमान मंदिर शेगाव येथे आहे आणि त्यांना देखील गजानन महाराजांच्या सानिध्यात राहायला मिळणं हे त्यांचं भाग्य आहे आणि अशा व्यक्ती आपल्याला लाभल्या हे आपलं भाग्य आहे. त्यांचे शिक्षण MA मराठी, BEd, BCS तसेच त्या बालसंस्कार शिबिर घेऊन बालमनाला छान वळण लावतात. हे सगळ्यात मोठं काम आहे, कारण बालमनाला वळण लावणं हे फार सोपे काम नाही. त्यांचे महिला सक्षमीकरण हे कार्य देखील त्या करून महिलांना सक्षम करतात. महिला सक्षमीकरण कार्यक्रम सांस्कृतिक संस्थेच्या वतीने 4थ्या साहित्य संमेलनाच्या 2ऱ्या पर्वामध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी स्वागत करते. खूप अभिनंदन. समूह आपला पहिला आहे. एक फोटो
ड्रॉइंग वगैरे सगळं त्यात येतं. आणि कुलकर्णी लगेच घेते. प्रीती आणि दीक्षित, पल्लवी पांडे आणि प्रीती दीक्षित या दोघं. काव्य असतो दीपाप्रमाणे दीपाचा शेप घेऊन त्या काव्य बनवायचं असतं, त्या हे शिकवतात. कथा कशी सरळ करता येईल याबद्दल ते मार्गदर्शन करतात. आणि आणखी बरेच उपक्रम आहेत, अभंग आहे आणि इतर आहेत, पण ते आपल्याकडे. मी माझ्या आईवडिलांबद्दल मी थोडंसं स्मृतिप्रीत्यर्थ पारितोषिक ठेवलं होतं, तर त्यांच्याबद्दल थोडं बोलते. माझे वडील दोघे, आई वडील दोघे हेडमास्टर दोघे होते आणि माझ्या वडिलांना नॅशनल अवॉर्ड सगळ्यात पहिला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला होता. आणि त्यांनाही खूप लेखन, वाचन आणि सर्वांची आवड होती आणि त्यासाठी म्हणून मी आज तो पुरस्कार यांच्या प्रीत्यर्थ ठेवला होता. एवढं बोलून मी सांगते. आर्टिस्ट सोसेसर श्रेष्ठ गजानन महाराज, परमपूज्य आई वडील यांच्या चरणी प्रथम वंदन करतो. विद्येचं आराध्य दैवत माता सरस्वतीला वंदन करतो. तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. खरं तर मार्गदर्शन वगैरे वयाने फार लहान आहे आणि आपण सर्व खूप श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहात. सगळ्यांची या साहित्याच्या दरबारात सेवा करता येते आहे, याहून अधिक आनंद कोणता असेल असं मला वाटत नाही. तो आनंद मी घेतो आहे. मात्र माझा परिचय करून देताना मला आनंद देण्याचं काम या ठिकाणी झालं. त्याबद्दल कविता कशी स्फुरते हे मला त्या एका वाक्यातून सुचलं. त्यांनी परिचय करून देताना असं सांगितलं, अर्थात जेव्हा खूप जास्त त्यावेळेला काही शब्द ओघाओघात निघतात, त्यामागची भावना महत्वाची, म्हणजे त्यांची भावना महत्वाची, त्या शब्दाचा अर्थ महत्वाचा नसतो. मात्र त्या असं म्हणाल्यात की यांचा परिचय फार भयंकर आहे. आणि माझा आनंद असा आहे की माझी बायको या ठिकाणी नाही, नाहीतर मला ती घरी गेल्यानंतर विचारलं असतं की नेमकं भयंकर म्हणजे काय. कविता अशीच जन्माला येते, भयंकर व्यक्ती. परत त्यांनी त्यात दुग्ध सरकार असं म्हणतो आपण, तसं दुधभर साखर टाकली, भयंकर व्यक्तिमत्व म्हणता. मी त्या सगळ्या प्रेमाचा आणि भावनांचा स्वीकार करतो. आणि या ठिकाणी परीक्षण करणं तसं फार कठीण काम असतं. ते दिवसही राहिले नाही, फक्त आपल्याला आनंद घ्यायचा आहे. तो तुम्ही सगळेजण मनमंथन परिवार खूप चांगल्या पद्धतीने घेतात. आणि मी सातत्याने प्रत्येक कार्यक्रमात याचा उल्लेख करत असतो की मागच्या वेळेला पारिशोधीला मी माझ्या बायकोसोबत मला येण्याचं सद्भाग्य लाभलं आणि मी अक्षरशः मागे लागून आलो होतो की मला नाही ड्रायव्हर म्हणून. आणि मग त्यावेळेला मला त्या तुमच्या सगळ्या तरुणांमधला उत्साह पाहिल्यानंतर असं वाटलं की कदाचित आपण म्हातारा झालो आहोत याची कल्पना मला जाणीव झाली होती. मी त्या कार्यक्रमातही तसं म्हणालो होतो, आजही पुन्हा त्याचा उच्चार करतो. मात्र त्यानंतर मी जो वेग वाढवला कामाचा, म्हणजे रात्री 2 पर्यंत काम करणारा मी थकून जायचो आणि 10 वाजता झोपायचो. आता पुन्हा ते सुरू केलं ज्यावेळेला मनमंथनला आलो. आणि हा एक आनंद असतो की काम सगळ्या चिरतरुण तरुणांकडे बघून मला मिळते आहे आणि कायम मिळत राहील. आणि यानंतर हे जे 2 वर्ष तुम्ही मला दिलेत, हा आनंद मला दिला, त्यासाठी मी खरंच आदरणीय प्रेरणाताई यांचे सगळ्यांचं व्यक्तिमत्व आहे. ती चळवळ अशीच मोठी हो. आणि मला असं वाटतं मी यासाठी काहीतरी करू शकलो पाहिजे आणि बरंच काही करायचं आहे तुम्हा सगळ्या परिवारासाठी, आणि ते निश्चितपणाने करेन. त्या ठिकाणी माझ्याकडे जबाबदारी आहे परीक्षणाची, त्या संदर्भात बोलतो. काव्यरचना तुमचा विषय महत्वाचा आहे. काव्यरचनेचं सादरीकरण सर्वात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट त्या भाषेचा दर्जा. आपण जी कविता सादर करतो आहे त्यामधलं कुणीही दुखावू नये हा सगळ्यात महत्वाचा भाग असला पाहिजे. राजकीय आशयाची नसावी, जातीयवाद त्याच्यामध्ये कुठे असू नये, धर्मावरती आधारित असू नये. फक्त ती आपल्याला एक वेगळ्या परिमाणाकडे घेऊन जाणारी कविता असली पाहिजे. त्यानंतर भावनांचा योग्य आविष्कार, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर भावनेचं उदाहरण दिलं, तर असा भावनांचा आविष्कार त्या ठिकाणी असावा घरातल्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही मध्ये, आणि प्रत्यक्ष त्यांच्यासोबत कविता वाचनाची संधी मिळणं. म्हणजे मग नंतर खूप मोठमोठ्या कवींसोबत कविता म्हणता आल्या. त्याच्या व्यासपीठावर प्रमोद शिंदे कवितेवरती 15 गजलेलं गाव असतं, आई म्हणजे एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. प्रमोद शिंदेची ही पद्धत आहे. किंवा मंगेश पाडगावकरजींसोबत जेव्हा कविता वाचन करायचं त्यावेळेला प्रेम म्हणजे
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. किंवा विठ्ठल वाघांची कविता जर सादर करायची झाली तर काळ्या मातीत मातीत ती पण चालते, ती पण चालते, ती पण चालते. अशा कविता वाचनाच्या काव्यगानाच्या कवी समाजाच्या कार्यक्रमांमध्ये या कवींना जवळून अनुभवता आलं, त्यांच्यासोबत काव्यवाचनाचे कार्यक्रम करता आले. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट असते. आणि अनेक वर्षानंतर कवी संमेलनाच्या कवी कट्ट्यावरती मी येतो आहे. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मी शिरसाट सरांशी बोलत होतो की मराठी मंत्रालयामध्ये सांस्कृतिक विभागामध्ये काम करत असताना मराठी विश्वकोशाचं संपादन करताना म्हणजे सहसंपादक म्हणून आमच्या आदरणीय आईसाहेब आहेत डॉक्टर विजयाताई वाघ यांच्या आशीर्वादाने मला ती संधी मिळाली आणि जगभरातल्या जगप्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती घेण्याचं सद्भाग्य लाभलं. त्याच्यामध्ये लता दिदी आहेत, आशा दिदी आहेत, सुलोचना दिदी आहेत. अशा सगळ्या मान्यवरांच्या चरणांशी बसून त्यांच्याशी सुसंवाद साधता आला आणि त्यांचे आशीर्वाद घेता आले. ही खूप मोठी उपलब्धी आहे. त्यावेळेला पद होतं म्हणून मला महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये एका कार्यक्रमाला बोलवलं गेलं होतं आणि डॉक्टर विनाताई देव यांचं नाव घेतलं गेलं होतं पुरस्कार देण्यासाठी. कौतिकराव ढाले पाटील आणि मी आणि देशपांडे सर नाट्यशास्त्राचे जनक आपण ज्यांना म्हणतो ते माझ्यासोबत मी त्यांच्यासोबत होतो आणि या सर्वांसोबत विनाताईंना बोलवलं गेलं आणि म्हणाले की आता विश्वकोशाचे सहसंपादक आतिश सोसे त्यांना सन्मानित करतील. मी दोन्ही हात जोडले, त्यांच्या पायावरती नतमस्तक झालो आणि सांगितलं की मी या पात्रतेचा नाही, जरी त्या पदावर असलो तरी विनाताईंचं साहित्य वाचून लहानाचा मोठा होतो आहे. पदामुळे आलेले मोठेपण मला नको आहे. आणि आज कुठल्याही पदावर नाही, एक फकीर असलेला व्यक्ती तुम्ही आज एवढ्या मोठ्या व्यासपीठावर परीक्षक म्हणून नेमलात, त्याचा खरंच आनंद झाला. आणि हा बहुमान मला असं वाटतं तुमच्या साधनेचा आणि तुमच्या लेखणीचा आहे. मला ठरवलेलं नसतं कधीच काय बोलायचं, जे येतं आपसूक ते बोलतो. कारण अनुभवाचं विश्व फार समृद्ध झालं आहे आईवडिलांच्या आशीर्वादाने, बायकोच्या प्रेरणेने आणि मुलांच्या संघर्षाने असं म्हणता येईल. त्यामुळं हे सगळं बोलता येतं. किंवा आता बोलायचं झालं तर कविता सादरीकरणाच्या काही गोष्टी सांगताना एक इंद्रजित भालेराव म्हणून आहेत, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता अशा नावाची एक कविता आहे. तर या प्रत्येक कवीची जी शैली आहे ती शैली आपली स्वतःची असली पाहिजे आणि ती शैली जर आपली असेल तर निश्चितपणानं आपण कवितेच्या प्रांतामध्ये, साहित्याच्या प्रांतामध्ये मा सरस्वतीचे आपण खरे वारस आहोत. वारस म्हटल्यापेक्षा आपण खरंच त्यांची मुलं आहोत असं म्हटलं जाईल. आणि मला अपेक्षित आहे की ते सगळं तुम्हा सगळ्या तरुणांकडनं मला आज अपेक्षित आहे. मी कुठलंही परीक्षण करणार नाही, तुम्हाला आताच सांगतो. तुम्हाला जे भावलं, मला जे आवडलं तेवढंच फक्त मी क्रमांक द्यायचा म्हणून देणार आहे. बाकी तुम्हा सर्वांच्या कविता मला आवडतीलच. त्याचं कारण असं आहे की तुम्ही सर्व मला खूप आवडतात. माझं प्रचंड प्रेम आहे तुम्हा सर्वांवरती. त्या आशयाची कविता मी मागे म्हटली होती, आज पुन्हा एकदा प्रेरणाताईंसाठी ती कविता म्हणतो. तुझं माझ्यावर प्रेम असेल तर ते मनापासून असलं पाहिजे. तुम्ही ते दाखवून दिले की तुम्हा सर्वांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. की तुझं माझ्यावर प्रेम असेल तर ते मनापासून असलं पाहिजे. प्रेम एवढं भरभरून असावं की अगदी दुःख सुद्धा असलं पाहिजे. आणि एक कविता पुन्हा प्रेमासाठी की जीव कधी कासावीस होतो तुला येऊन भेटण्यासाठी, जीव कधी कासावीस होतो तुला येऊन भेटण्यासाठी, जीव कधी उतावीळ होतो दोन शब्द ऐकण्यासाठी, जीव कधी कासावीस होतो तुला येऊन भेटण्यासाठी, जीव कधी उतावीळ होतो दोन शब्द ऐकण्यासाठी. तू दिसतेस तेव्हा बोलायचंच राहून जातं, तू दिसतेस तेव्हा बोलायचंच राहून जातं. पायातील सर्व बळ अचानकच वाहून जातं. अशा वेळी तत मम पप आपलं गाणं गाऊन जातं. अशा वेळी तत मम पप आपलं गाणं गाऊन जातं. शेवटी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे म्हणायचंच राहून जातं. शेवटी माझं तुझ्यावर प्रेम आहे हे म्हणायचंच राहून जातं. पण मी या बाबतीत फार पुढे पाऊल टाकत असतो कायम. मी आधीच सांगून टाकतो की माझं खरंच तुम्हाला सर्वांवर प्रेम आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की एक आई भेटली, बहीण तर आधीपासूनच भेटली आहे. आज सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे सासू भेटली. अशी सासू की जी म्हणजे की माझ्याकडे जे सगळं आहे ते सगळं मी माझ्याचकडे ठेवणार आहे, फक्त तुम्हाला सही देणार आहे.